संतोष देशमुख यांची अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। आता या गोष्टीला 20 दिवस निघून गेलेले आहेत। आज 21वा दिवस उजाडलेला आहे, मात्र अजूनही आरोपी मोकाट आहेत आणि त्यामुळे तर पाहिलं तरी आता लोकांचा आक्रोश आता पाहायला मिळालेला आहे। आणि या पक्षात रेणापूर ते काल प्रदेश मोर्चा काढण्यात आला आणि काल बीडमध्ये याच मागणीसाठी एक भव्य मोर्चा काढण्यात आला। या ठिकाणी पाहिलं तर लाखोच्या संख्येने लोक या मोर्चाला उपस्थित झाले होते। आता माझ्यासोबत काही गावकरी त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधत सर काय सांगाल, आज 20 दिवस उलटून गेले, 21वा दिवस आहे, पण संतोष यांच्या मारेकऱ्याला अजूनही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही आहे, काय सांगाल? खरं म्हणजे या सरकारने आमच्या गावकऱ्यांसोबत छळ मांडला की काय अशी अवस्था झालेली आहे। आज आश्वासनावर आश्वासन देत आहेत, मुख्यमंत्री म्हणत आहेत फक्त की कोणालाही सोडलं जाणार नाही, परंतु अजूनही 3 आरोपी फरार आहेत। खरं पाहिलं म्हणजे महाराष्ट्रातली जी पोलीस यंत्रणा आहे ही 2 ते 1 दिवसात पकडू शकते अशी पोलीस यंत्रणा आहे। यांनी जर CDR रिपोर्ट काढले, ह्यांचे मोबाईल फोन चेक केले तर यांच्यासोबत अनेक संशयित आरोपीसुद्धा पकडू शकतात हे। परंतु यांच्या अशा भूमिकेमुळं आमच्यासमोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे की नेमकी यांना पकडायचं आहे का नाही पकडायचं आहे। या ठिकाणी पाहिलं तर SP ची बदली करण्यात आलेली आहे आणि हा संपूर्ण तपास आहे आता CID मार्फत करण्यात आलेला आहे, कसं पाहता आपण? ही एक संभ्रमावस्थाच आहे। खरं म्हणजे आरोपी पकडण्यामध्ये SP ची खूप मोठी भूमिका असायला पाहिजे होती। बदली केलेली आहे पहिल्या SP ची, दुसऱ्या SP ने आम्हाला असं वाटलं होतं की 2च दिवसात आरोपी पकडले जातात की काय, परंतु अशा प्रकारची भूमिकेमुळं आज आमच्या गावकऱ्यांना संशय निर्माण होत आहे की यांचं नेमकं चाललंय तरी काय, यांना पकडायचे आहेत की नाही पकडायचे आहेत आरोपी, किंवा त्यांना आश्रय कुणीतरी दिलाय का, काय झालंय का, अशी एक संशयाची सुई आमच्या गावकऱ्याच्या मनात या ठिकाणी पाहिलं तर SP चे पोलीस अधीक्षक आदर्श महासंचालक या ठिकाणी अजित बोराडे तिकडे येऊन गेले, त्यांची पाहणी देखील केली होती, कसं पाहता यांच्याकडे? ते जरी पाहणी करून घेतली, इथले स्थानिक पोलीस आहेत किंवा प्रत्येक तालुक्यातले जे PI आहेत ते सध्या मॅनेज झालेलेच पहिलेच होते। ते काल जसं यामध्ये पोलिसांचा आता कुठला रोल राहिलेच नाही, आता हा संपूर्ण तपास आहे का आता CIDच्या वर्ग करण्यात आलेला आहे? हो ना, CIDकडे जरी असला तरी स्थानिक कुणाच रिपोर्ट जातो ना, त्यांना काही जरी असलं तरी त्यांच्याकडं पण आता थोडा टाईमच आम्हाला बघावं लागेल, थोडं 1-2-4 दिवस आम्हाला मग पुढची भूमिका आम्हाला घ्यायला भाग पाडवू नये सरकारनं, असं आम्हाला वाटतं। या ठिकाणी पाहिलं तर आरोपी ताब्यात घेण्यासाठी आता मोर्चे निघाले, लोकांचा आता रोष देखील पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर रेणापूरनं पहिला मोर्चा निघाला आणि काल बीडमध्ये असा मोठा मोर्चा निघाला आहे सर्व पक्षाच्या वतीने, कसं पाहता आपण? सर्व महाराष्ट्रामध्ये या घटनेबद्दल अतिशय असंतोष आहे। सुरुवात रेणापूरमधून झालेली आहे, दुसरा मोर्चा बीड येथे महामोर्चा झालेला आहे। लाखोंच्या संख्येनं स्वतः नागरिक तिथं रस्त्यावर उतरलेले होते। सरकारनं याबद्दल जर ठोस कारवाई जर नाही केली, उरलेले आरोपी जर नाही त्यांनी लवकर पकडले आणि त्यांच्यावर जर लवकरात लवकर कारवाई जर नाही झाली तर हे मोर्चाचं लोण संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे मोर्चाचं आयोजन होईल आणि सरकारला पलती भुई थोडी पडेल अशी अवस्था या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। आणि याबद्दल सरकारनं सखोल असा ठोस निर्णय घेणं अपेक्षित आहे। हे 3 मुख्य आरोपी तर आहेत, परंतु त्यांचा जो मास्टरमाइंड आहे वाल्मिक कराड, याला सुद्धा 302 मध्येच अटक केली पाहिजे आणि तो 302 मध्ये कधी दाखल होणार आहे तर CDR रिपोर्ट काढल्याशिवाय त्याचे लागेबांधे या हत्येशी लागणार नाही। त्यामुळं सरकारनं ताबडतोब त्याला 302 मध्ये अटक करून काल मुख्यमंत्री साहेबांनी त्या 3 आरोपीची मालमत्ता जप्त करण्यासाठी सांगितलेली आहे। पण ते 3 आरोपी असे आहेत की त्यांना 4 पत्र्याचे घर आहेत आणि त्यांची संपत्ती जप्त करून काय होणार आहे, त्यांना त्यांच्या बाकीच्या कुटुंबाला स्वतःचे जेवायची व्यवस्था नाही व्यवस्थित, तर खऱ्यानं संपत्ती कुणाची जप्त केली पाहिजे तर वाल्मिक कराडची संपत्ती जप्त केली पाहिजे असं सर्व नागरिकाचं म्हणणं आहे। ती आरोपी जी फरार 3 आहेत ती पैसे घेऊन काम करणारे लोक आहेत आणि त्यामुळं त्यांच्याकडे कोणतीही मोठी संपत्ती सापडणार नाही। ह्याचा जो मुख्य मास्टरमाइंड आहे किंवा मासा जो आहे, मोठा मासा, त्याच्यावर ही संपत्ती जप्त करण्याची कार्यवाही होणे गरजेची आहे। काय सांगाल आपण? काय म्हणणं बाबा, अजून आरोपी पकडले गेले नाही तर आज 20 दिवस होऊन गेलेला आहे, 21वा दिवस आहे। केव्हा जी घटना घडल्यापासून जी 6 तारखेपासून जी खंडणीबद्दल जी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर त्या चर्चेमधून निष्पन्न काय झालं तर संतोष देशमुखची हत्या झाली। तर त्या हत्येपासून आजपर्यंत 20-22 दिवस झालं अद्याप कसल्याही पोलिसांनी तपासाचा प्रयत्न केलेला नाही। उदाहरण तर एक आपण जालन्याचं एक उदाहरण आहे, खंडणीचं प्रकरण जालन्याला झालं 12 नोव्हेंबरला आणि 12 नोव्हेंबरचं 13 नोव्हेंबरला त्यांनी अटक केलं
म्हणजे तिथले पोलीस फार अत्यंत चांगले असं समजायला हरकत नाही, परंतु आमच्या बीड जिल्ह्यातले पोलीस बाबा हे आता संपूर्ण तपासात CID वर्ग करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या याचा कुठला रोल नसणार आहे. हे संपूर्ण तपासात CID वर्ग करण्यात आलेला आहे. हो, CID बी करतील, पण CID जरा दमानीच उशिरानं करतील, एवढे झटपट करणार नाहीत CID. आता गावकरी म्हणून आपली काय आता मागणी काय पुढची भूमिका काय असणार आहे? गावकऱ्यांची एकच भूमिका आहे की जे आरोपी फरार आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, हीच अपेक्षा आहे. महामोर्चामध्ये बीड जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन त्यांनी एक कुटुंबाप्रमाणे एक सहकार्य केलेलं आहे. जिल्ह्याने एक मेसेज गेलेला आहे सरकारला की ह्या फरार आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. आपण पाहिले तर मोर्चे काढण्यात आले ह्या ठिकाणी पाहिले तर आता गावकऱ्यांची पुढचं पाऊल काय असणार आहे गावकरी म्हणून? सर्वप्रथम या केसमध्ये आपण मुख्यमंत्री साहेबाकडे SITद्वारे मागणी केली होती. SITद्वारे मागणी केल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या हिवाळी अधिवेशनामध्ये संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्याकांडामधील CID चौकशी आणि न्यायालयीन चौकशी अशा 2 टाकल्या. आमची मागणी मुळात काय होती, SIT चौकून हा फास्ट ट्रॅकमध्ये तपास चालू करा. एक तर ह्या 2 मागण्या त्यांच्यावर आमच्यावर थोपवून त्यानंतर किती 10 ते 11 लाखाची मदत संतोष अण्णाच्या कुटुंबियाला डिक्लेअर केली होती. आज प्रेस माध्यमातून मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना एवढंच सांगू इच्छितो, आम्ही 22 लाख रुपये देतो या गावकऱ्यामार्फत. तुम्ही 24 तासाच्या आतमध्ये आरोपी अटक करून दाखवा. आम्हाला त्या 11 लाखाची लालच दाखवून आमच्या तपास यंत्रणेवर वेगळीकडे लावून आमची दिशाभूल गावकऱ्याची करू नये ही नम्रतेची विनंती आहे. काल स्वतः मुख्यमंत्री जे सांगितले आहे की त्याच्या भाषणामध्ये की जे आरोपी असतील त्यांची मालमत्ता जप्त करा. कसं पाहता यांच्याकडून? साहेब, याच्या अगोदरच हा मुद्दा झाला आहे. त्यांच्या मालमत्तेला जप्त करून आमचं समाधान होऊ शकत नाही, या खुनामध्ये न्याय मिळू शकत नाही. त्यांची मालमत्ता जप्त करू नका, या 3 आरोपीला अरेस्ट करून दाखवा, हीच आमची प्रमुख मागणी आणि त्यांचं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा. आज मला कळालेलं आहे की 3ही केस, खंडणीची केस, ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि हत्येची केस ही CIDकडे वर्ग केलेली आहे. आम्ही पण CIDच्या तपासामध्ये आणि आमच्यामध्ये समन्वय नाही ना. काय करतायत, कुणाला बोलायचं, DSPकडे SPला विचारलं तर CID बरोबर आमचा समन्वय आहे का? काय समन्वय नाही. आम्हाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर देते का CID? नाही देत. मग आम्ही समाधान कशामध्ये मानायचं? आम्ही हेच सांगायला आलो. काय केलं पाहिजे मग? याच्यामध्ये त्यांनी आमच्या संग कम्युनिकेशन तपास कोणत्या पोझिशनला आहे हे पहिल्यांदा आम्हाला गावकऱ्यांना सांगायला पाहिजे. तर ह्या केसचं आंदोलन ठरवून आम्ही 2 दिवसामध्ये तुम्हाला आणखी वेळ देतो. 24 तासाचे मी सांगतो तुम्हाला. आम्ही गृह खात्याला, पोलीस खात्याला आम्ही 11 लाख नाही 22 लाख रुपये देतो. आम्हाला गरज नाही त्या 11 लाखाची. 24 तासाच्या आतमध्ये आरोपी अटक केले पाहिजे, एवढीच नम्र विनंती. हे पाहिलं होतं की CIDचं आमचं कमिशन झालं पाहिजे आणि गेल्या 2 ते आरोपी ताब्यात घेतलं पाहिजे. 2 दिवसाचा एक गावकरी अल्टिमेट दिले आणि 2 दिवसांनी आम्ही तुम्हाला कळू अशी त्यांची भूमिका घेतलेली आहे. कॅमेरा पर्सन विनोद सह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.